नमस्कार मंडळी, चला तर आज आपण कांद्यामध्ये दही मिसळून कुठली रेसिपी बनवताना हे तर तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजेलच, पण ही रेसिपी उन्हाळा स्पेशल आहे। उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही की शिवाय जेवणाची चव लागत नाही। तर तुम्हालाही असं होत असेल ना, तर तुम्ही लगेचच हा पदार्थ बनवायला घ्या। या पदार्थामुळे जेवण जाणं तर सोडा, पण 1 ते 2 पोळ्या जास्त खाल इतका हा चटपटीत तोंडी लावण्यासाठी, शिवाय तुम्ही यासोबत पोळी भाकरी अगदी अशी सुद्धा खाऊ शकता। तर काय आहे ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ जरी आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील रेसिपीज देखील पाहता येतील। चला तर लगेचच रेसिपीला सुरू करूया। रेसिपी युनिक, अप्रतिम आणि चटपटीत असणार आहे, त्यामुळे रेसिपी कुठे स्किप न करता फक्त शेवटपर्यंत बघा। तर रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत कांदे। आता हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर इथे आपण हे कांदे कट करून घेऊया। आता कांदे ना कट करण्यासाठी साफ करून घ्यायचे, म्हणजे ना पटकन कट करून होतात। तर त्यासाठीच इथे मी पूर्णपणे हे कांदे जे आहेत ना ते कट करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला ते पटपट कट करून होतील। आता इथे ना तुम्हाला फार बारीक कांदा कट करण्याची काहीच आवश्यकता नाही। तर हो, माझं तुम्हाला सर्वांना एकच निवेदन आहे की तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा, म्हणजेच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील। त्यामुळेच आपली ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहताय ते लगेचच मला कमेंट करून कळवा। तर इथे आपण हे कांदे अशा पद्धतीने साफ करून घेऊया। तर कांद्याचा समोरचा भाग व पाठीमागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा। अशा पद्धतीने कांदा कट केल्यामुळे काय होतं, तर कांदा आपण जेव्हा बारीक कट करतो तेव्हा अगदी सहज तो मोकळा होतो। तर इथे ना हे कांदे मी अशा पद्धतीने साफ करून घेतलेले आहे। कांद्याला काही काही खूपच पातळ जे आहे ना वरचं जे साल आहे ते असतं, त्यामुळे त्याला काढण्यासाठी थोडासा वेळ जातो। तर इथे पहा, कांदे पूर्णपणे साफ करून झालेले आहे। आता हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे। तर तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे आपल्याला कांदे फार बारीक कट करण्याची काहीच आवश्यकता नाही, त्यामुळे थोडेसे रफली आपण इथे कांदे कट करून घेणार आहोत। जास्त बारीक कांदा कट करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण हा कांदा मिक्सरमध्ये देखील टाकणार आहोत। आता ती प्रोसेस तर तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की कांदा आणि दही मिक्सरमध्ये टाकून काय करायचं आहे, पण त्या अगोदर आपण हा कांदा पूर्णपणे सगळा कांदा कट करून घेऊया। तर याच पद्धतीने संपूर्ण कांदा कट करून घ्यायचा आहे। इथे ना सगळा कांदा मी कट करून घेतलेला आहे। तर जसा येईल तसा आपल्याला जाडसर असा कांदा कट करून घ्यायचा आहे। फारच जाड कांदा ठेवलेला नाही, पण नेहमीपेक्षा थोडासा हलकासा जाड कांदा आपल्याला इथे हवा आहे। कांदा संपूर्ण कट करून झाला, काढून घेतला। आता आपल्याला एक वाटण तयार करायचंच आहे, पण इथे ना या कांद्यामध्ये आपण अगोदर दही मिसळून ठेवूया। आता कांद्यामध्ये दही मिसळल्यामुळे ना ह्या पदार्थाची चव आणखीनच वाढते। तर हे संपूर्ण दही या कांद्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर इथे ना संपूर्ण हे दही जे आहे ना ते या कांद्यामध्ये टाकून घेतलं। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे दही जे आहे ना ते आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून ठेवल्यामुळे चटपटीतपणा या पदार्थाचा आणखीन दुपटीने वाढतो। त्यामुळेच आपल्याला ही प्रोसेस मसाला तयार करण्या अगोदरच करून ठेवायची आहे। तर इथे ना हा कांदा आपण या दह्यामध्ये अगदी हलकासा मिक्स करून घेतलाय। फार तर तुम्हाला पूर्णपणे कोट करण्याची काहीच आवश्यकता नाही। हलकासा मिक्स करून झाला की हे आपण असंच साईडला ठेवूया। आता आपल्याला बनवायचा आहे मसाला, त्यासाठी लागेल मिक्सरचं भांडं। इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायची कोथिंबीर, तसंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 कड्डी लसूण सोलून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे घरगुती मसाला, त्याचबरोबर 1 चमचा गोडा मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं। तर आता हे वाटण आपण मिक्सरला फिरवून घेऊया, कारण आपल्याला हे अगोदरच बारीक करून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाहू शकता मस्त चोपडं चटचटीत वाटण आपलं तयार झालंय। आता या वाटणामध्ये आपण जे कांदा आणि दही मिक्स करून ठेवलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं। तर कांदा आणि दही यापासून या मसाल्यामध्ये घातल्यानंतर तुम्ही अंदाजच लावू शकता की किती चटपटीत हा पदार्थ तयार होणार आहे। तर आता हा कांदा दही यामध्ये घातल्यानंतर आपल्याला फक्त मिक्सरला अगदी 1 ते 2 सेकंद फिरवायचं आहे, बंद करायचं। 1-2 सेकंद फिरवायचं आणि बंद करायचं। प्लस मोडवरती मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। कांदा कुठे आपल्याला बारीक करायचा नाही।
तर इथे पहा प्लस मोडवरती अगदी काही 2-3 सेकंदच फिरवून घेतलं आणि मस्त असं आपलं हे मिश्रण किंवा हा चटपटीत पदार्थ बनवण्यासाठीचा आपला मसाला तयार झालेला आहे। तर आता यामध्ये छानसं असं आपल्याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं, त्यावरती घालायची मोहरी। आता मोहरी तडतडू द्यायची, त्याचमध्ये घालायचे थोडेसे जिरे। आता जिरे आणि मोहरीची फोडणी बसली की घालायचा कढीपत्ता। आता कढीपत्ता तेलावरती छान परतल्या गेला की यामध्ये घालायचा आपण तयार करून घेतलेला मसाला। आता हा मसाला पाहूनच तुम्हाला लक्षात येत असेल, अहो उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, कुठलाही ऋतू असू द्या, कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही ही चटणी जर बनवली ना तर अतिशय चवीने खाल। कोणाला जेवण जात नसेल ना तर ते नेहमीपेक्षा एक पोळी जास्त खातील जर तुम्ही अशा पद्धतीने ही नवीन पद्धतीची चटणी बनवली तर। आता आपण आज बनवलेला आहे कांदा दही चटणी। तर आता ही कांदा दही चटणी चवीला कशी लागत असेल याचं कॉम्बिनेशन ऐकूनच तुमच्या लक्षात आलंच असेल। तर मस्त अशी आपल्याला ही तेलावरती परतवून घ्यायची आहे। तर इथे व्हिडिओ मुद्दामच स्किप केलेलं नाही, जेणेकरून ना थोड्या वेळाने मी इथे फिरवून घेत आहे चमचा। अगदी आपल्याला 2-3 मिनिटे अशी चटणी ठेवायची, त्यानंतर पुन्हा एकदा अशी फिरवून घ्यायची। कडेला लागलेलं देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचं, त्यामुळेच ना या चटणीमध्ये छान अशी चव उतरते, शिवाय या चटणीचा अर्क मस्त येतो आणि मस्त अशी चव देखील तयार होते। तर आता इथे पहा चांगलं 5-7 मिनिटानंतर बऱ्यापैकी आपल्या चटणीतून तेल वेगळं झालेलं आहे, पण आणखीन थोड्या वेळासाठी आपल्याला ही चटणी जी आहे ना ते अशाच प्रकारे परतवून घ्यायची आहे। चटणी जेवढी तुम्ही मंद गॅसवरती परताल तेवढी ती चविष्ट तयार होणार आहे। आता इथे ना चटणी शेवटपर्यंत पातळच राहणार आहे, कारण ह्यामध्ये आपण घातलेलं आहे दही। आता इथे फायनली तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तर इथे ना मस्त असं तेल देखील सुटलेलं आहे आणि त्यामधून हलकासा सुगंध देखील सुटलेला आहे। तर मस्त चटपटीत आपली चटणी तयार झाली। यामध्ये ना मी कोथिंबीर बारीक करून घातली, त्यामुळे वरतून घातली नाही। तुम्हाला आवडत असल्यास ना तुम्ही वरतून देखील थोडीशी हिरवी कट करून कोथिंबीर घालू शकता। तर मस्त अशी चटपटीत चटणी तयार झाली, खाण्यासाठी सर्व करूया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।